आपल्याकडे एक म्हण आहे. ती म्हण अशी आहे, रवाराच्या घरचं अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. ही म्हण माहिती आहे का तुम्हाला? रवाराच्या घरचं अवसान जेवल्याशिवाय खरं नाही. आणि आज ही त्या ठिकाणची होती. ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली. आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवटीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे. आणि ते का सांगतो हे? आज तुम्ही दिल्लीसारखं राज्य बघितलं. दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथं मुख्यमंत्री आहेत. ते गेले 3 वेळेला निवडून येत आहेत. देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे. त्यांनी शाळा सुधारल्या, शिक्षणाची व्यवस्था केली, आरोग्याची व्यवस्था केली, गावाचा दिल्लीचा चेहरा बदलला. इतकं उत्तम काम त्यांनी केलं. पण केंद्र सरकार सहकार्य करत नाही म्हणल्यावर त्यांनी मोदींच्या टीका टिप्पणी केली. आज त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. राज्याचा देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. आणि ही स्थिती आहे रांचीला. रांची झारखंड राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासींच्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आज तो आदिवासी मुख्यमंत्री तुरुंगामध्ये टाकलेला आहे. याचा अर्थ एकच आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धरपकडी होत होत्या, लोकांना संघर्ष करायला लागत होता, आज ती अवस्था मोदी साहेबांनी या देशामध्ये केलेली आहे. आणि म्हणून त्यांचं सगळं कामकाज हे हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. कुठलंही भाषण करा, जवाहरलाल नेहरूंचा टीका, इंदिरा गांधींचा टीका, राजीव गांधींचा टीका, त्याची एकही व्यक्ती हयात नाही. त्यांनी देशासाठी काम केलं. स्वातंत्र्याच्या आधी महात्मा गांधींचा विचार स्वीकारून जवाहरलाल नेहरूंनी आयुष्याची 10 वर्ष 11 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली. नंतर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि स्वातंत्र्य मिळवल्याच्या नंतर हा देश लोकशाहीच्या दृष्टीनं चालण्याची एक पद्धती या देशामध्ये आणली. ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही. आणि त्या जवाहरलाल नेहरूंना आजचे प्रधानमंत्री टीका टिप्पणी करतात. त्याच काळाच्या सगळ्या नेत्यांच्यावर त्यांची टीका टिप्पणी चालू आहे. या देशामध्ये मी अनेक प्रधानमंत्री पाहिले. मी इंदिरा गांधींना पाहिलं, राजीव गांधी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यावेळेला मी लोकसभेत होतो. नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव झाले, देवेगौडा झाले, गुजराल साहेब झाले, मनमोहन सिंग साहेब झाले, अनेक प्रधानमंत्री झाले. पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला. हा पहिला प्रधानमंत्री आहे तो देशाचा विचार करत नाही, लोकांच्यामध्ये संघर्ष कसा वाढेल याची काळजी ते घेतात. गेले 2 दिवस त्यांनी भाषणं केली आणि भाषणं करून अल्पसंख्याकांच्यावर टीका केली. हा देश हिंदूंचा जसा आहे तसा मुस्लिमांचा आहे. हा देश मुस्लिमांचा जसा आहे तसा ख्रिश्चन लोकांचा आहे. हा देश ख्रिश्चन लोकांचा जसा आहे शीख लोकांचा सुद्धा आहे. या सगळ्यांना घेऊन हा शक्तिशाली देश बनवायचं स्वप्न आपल्या सगळ्यांचं होतं. आणि कुणी प्रधानमंत्री असेल तर त्यांची जबाबदारी ही आहे की या सगळ्यांना एकत्र ठेवायचं, त्यांचं दुःख असेल ते दूर करायचं आणि त्यासाठी सत्तेचा वापर करायचा. आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पण ही गरज त्याला पटत नाही. देश पातळीचं सोडा, राज्याचे प्रश्न असतात, तालुक्याचे प्रश्न असतात. या जिल्ह्याचा मी काही वर्ष पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री होतो त्यावेळी विजयदादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू, कशासाठी येत असू, त्यावेळी दुष्काळ पडला.
आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो. 45 लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली. आज त्याच्यातनं सुरुवात काही ठिकाणी आहे. आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात. इथला कांदा हा परदेशामध्ये जात होता. मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली. 2 वर्षाच्या पूर्वी कांद्याची कमतरता होती, तो पाकिस्तानवरनं कांदा इथं आणला. हा या राज्यामध्ये साखर होते. महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशातली साखर उत्पादनात 1 नंबरचं राज्य झालं. ती साखर अधिक तयार झाली, ती जगात फासायची आहे. ती फासायला मोदी साहेबांनी अडकाची घातली. कांदा जाऊन द्यायचा नाही, साखर जाऊन द्यायचं नाही, तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही. कसं काय कुणासाठी राज्य ते चालवतात? पाण्याचा प्रश्न, काही पाण्याचे प्रश्न आम्ही लोक सत्तेमध्ये असताना सोडवलं, पण काही बाबतीत कमतरता आहे. मला आठवतं आहे सीनामारा ही योजना, त्या योजनेला 40-45 एकर क्षेत्राला पाणी मिळतं आहे. पण तालुक्यातील विशेषतः मोदीम आणि या भागात अनेक गावं अशी आहेत की तेल आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही. त्यांना पाणी देण्याच्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे. अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्यात लोकसभेचा सभासद असला पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यशीलची उमेदवारी आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत दिलेली आहे. एक तरुण कार्यकर्ता, लोकांच्या प्रश्नांची जाण असलेला, ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे, अशा कुटुंबाचा हा तरुण तुम्हा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो. त्याची खूण ही तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. तुतारी वाजवणारा माणूस, ही तुतारी वाजवणारा माणूस तिथं वचन द्यावा आणि मोठ्या मताने त्यांना विजयी करा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आता खुश जायचं. तर आपण पाहतोय की शरद पवार यांची माढ्यातून प्रचार सभा झालेली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवार यांची ही महत्त्वाची प्रचार सभा. मोडीनिंब इथं त्यांनी ही प्रचार सभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे. देशात 87% तरुणांना नोकरी नाहीये. गॅस सिलेंडरच्या किमतीही वाढलेल्या आहेत आणि 2014च्या मोदींच्या भाषणाचा एक व्हिडिओ सुद्धा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये ऐकवलेला आहे.